दिसायला तर ही बाकरवडी दिसते ना, पण नाही, ही मटारची वडी आहे. तुम्ही हिरव्या वाटाण्याचे खूप पदार्थ पाहिले असतील, ऐकले असतील, बघितले असतील, पण मटारची वडी कधी बनवली आहे का? चला तर आज आपण मटारची वडी बनवूया. 1 वाटी ओले वाटाणे मी घेतले आहेत. ते 2 मिनिटं उकळत्या पाण्यात टाकून उकळून घेतले आहेत आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकले. त्यात 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे 2 तुकडे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरं, कोथिंबीर, थोडी कढीपत्त्याची पानं टाकून आपण हे वाटून घ्यायचं आहे. खूप पाणी सुटेपर्यंत ह्याची पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आणि अर्ध लिंबूसुद्धा मी याच्यामध्ये पिळून घेतला आहे. आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. आणि एका छोट्या कढईमध्ये मी 2 चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे. बेसन हलकंसं गरम करायचं त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी. आणि यामध्येच आपण वाटून घेतलेली वाटाण्याची भरड टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. यामध्ये आता आपण आपल्या आवडीचे मसाले टाकू शकतो. 2 हिरव्या मिरच्या आपण टाकल्या आहेत, त्यामुळे मी याच्यामध्ये पाव चमचा हळद, हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने जिरे पूड मिक्स आहे ती मी टाकली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. तुम्ही हवं तर गरम मसालासुद्धा टाकू शकता, पण मी एवढेच मसाले टाकून हे सगळं छान मिक्स करून घेतलं. गॅस बंद केला आणि हे एका भांड्यात काढून घेतलं आहे. आता मी 2 मोठ्या साईजचे बटाटे उकळून घेतले आहेत, त्याची सालं काढून घेतली आहेत. आणि हा बटाटा आपण आल्याच्या किसणीने किसून घ्यायचा आहे. आणि हा बटाटा किसलेला आपण त्या वाटाण्याच्या भरडमध्ये मिक्स करायचा आहे. 2 चमचे भाजलेलं बेसन, वाटलेले वाटाणे आणि हा उकडलेला किसलेला बटाटा आणि कोथिंबीर सगळं आपण छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपण याचे पराठेसुद्धा बनवू शकतो, पुऱ्यासुद्धा बनवू शकतो, पण आज मी याची वडी बनवली आहे. या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे. 5 मिनिट आपण झाकून ठेवूया आणि पीठ भिजवून घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बारीक रवा घेतला आहे. रव्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. तर पीठ मी 1 वाटी काढून घेतले, त्यामध्ये बारीक रवा आणि बेसन पीठ टाकून घेतलं आहे. आणि हळद, 1 चमचा लाल तिखट, धनेपूड आणि मीठ आपण पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकला आहे. हिंग टाकून घेतला आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि साधं तेल 1 चमचा टाकून सगळं साहित्य आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. रवा, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, मसाले, कोथिंबीर, मीठ आणि तेल हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत याचा आपण थोडासा मीडियम सैल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. कारण रवा टाकलेला आहे, तर रवा फुलण्यासाठी थोडंसं पीठ आपण सैलसर ठेवायचं आहे. पीठ छान भिजवून घेतले. थोडंसं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट आहे, तर रवा भिजायला पाहिजे म्हणून थोडंसं सैलसर ठेवायचं आहे. 5-10 मिनिट आपण याला भिजून दिलं आहे आणि लगेच आपण आता याला एकसारखं करून घ्यायचं आहे. या पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे. चपातीला जेवढी आपण गोळी घेतो तेवढी गोळी घेतली आहे. आपण पीठ लावून लाटून घ्यायचे आहे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, चपातीपेक्षा हलकीशी जाड किंवा चपाती एवढीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण फाटू नये, मसाला बाहेर येऊ नये म्हणून चपातीपेक्षा थोडीशी जाड मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. या पद्धतीने लाटून घेतली आहे. याच्यावर आपण आता हा मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला आपला थोडा ओलसर आहे, त्यामुळे आपण चपाती थोडी जाडसरच ठेवायची आणि पीठ लावूनच आपण लाटायची आहे. आणि तेलाचा हात लावून छान पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण ओलसर आहे, जसं आपण पराठ्यांना मिश्रण बनवतो तसं झालेलं आहे. त्यामुळे या चपातीवर पसरवून तेल लावून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि अगदी टाईट ह्याचा रोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा रोल करून घ्यायचा आहे आणि हाताने फिरवून एकसारखं करून घ्यायचे आहे त्याची जाडी. नाहीतर मध्ये खूप जाड होतं आणि कडेला बिलकुल मसाला जात नाही असं होतं. तर हाताने फिरून गोल करून ह्याला अशी घ्यायची आहे. कडा आपण त्याच्या आतमध्ये दुमडून टाकल्या आहेत. हवं तर तुम्ही सुरीने कापून टाकू शकता, पण मी आतमध्ये दुमडून घेतलेल्या आहेत. आणि जाळी असलेल्या प्लेटमध्ये किंवा तुमच्याकडे स्टीमर असला तर स्टीमरवर ठेवू शकता. तेल लावून घेतलं आहे दोन्ही बाजूने आणि अशीच एक दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतली आहे. त्यावरसुद्धा मसाला टाकून तेल लावून, हाताला तेल लावून छान पसरून घेतला आहे. दुसरासुद्धा रोल असाच तयार करून घेतला आहे आणि तेल लावून ठेवला आहे. कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे 1 ग्लास, त्यामध्ये लिंबाची फोड टाकली आणि एक स्टँड ठेवला आहे. आपण जे गरम भांडी ठेवण्यासाठी स्टँड वापरतो ते स्टँड ठेवलं आहे. त्यावर प्लेट ठेवून झाकण ठेवलं आहे. अगदी 5 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ह्याला उकळी आणायची आहे. आपला वाटाणा शिजलेला आहे, बटाटा उकडलेला आहे. फक्त हे पीठ कच्चं लागू नये, हाताला चिटकू नये इतपतच आपण ह्याला वाफवून घेतलं आहे. आणि आता हे छान थंड करून घ्यायचं आहे.
दुसऱ्या ताटामध्ये काढून मी थंड करून घेतल्या आणि याच्या आपण आता वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये गोल, थोड्याशा रुंद किंवा तिरप्या अशासुद्धा तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. चवीला अगदी छान लागतात. समोश्याची चव येते या वड्यांना. शिवाय तुम्ही या उकडून ठेवल्या तर 4-5 दिवस छान राहतात. डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि तळलेल्यासुद्धा 2-3 दिवस तुम्ही खाऊ शकता. वरून मस्त कुरकुरीत खुसखुशीत असं त्याचं आवरण आहे, ते चवीला पण छान लागतं आणि आतमध्ये मऊसूद असतं, कारण आपलं सारण ओलं आहे त्यामुळे अगदी समोशासारखी चव लागते. एक फ्राईंग पॅन घेतला आहे मी, त्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण अशासुद्धा छान खुसखुशीत होतात म्हणून मी शॅलो फ्राय करून घेते आहे. डीप फ्राय केल्या तर अगदी छान कुरकुरीत होतात. मी काही अशा कापणीसारख्या तिरक्या वड्या पाडलेल्या आहेत, काही बाकरवडी असते तशा पाडलेल्या आहेत. सगळ्या बाजूने आपण याला छान भाजून घ्यायचं आहे. टिश्यू पेपरवर मी काढून घेतलं आहे. एक्स्ट्राचं तेलसुद्धा निघून जाते आणि अगदी कोरड्या छान होतात. चवीला खूप छान लागतात. मटारचे पराठे, मटारचे पॅटीस, कटलेट, आपण बरेचसे मटारचे पदार्थ या सीझनमध्ये बनवतो. या सीझनमध्ये ओला वाटाणा बाजारात भरपूर येतो, तर खूप सारे पदार्थ तुम्ही याआधीसुद्धा बनवले असते, तर अशा पद्धतीने एकदा वडी बनवून पहा. खूप छान लागते, टिकतेसुद्धा. तसेच ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता, संध्याकाळच्या खाण्यासाठी सॉससोबत, चटणीसोबत खाऊ शकता. तर जरूर अशी वडी बनवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. भेटू आपण पुन्हा. धन्यवाद.